नमस्कार. 14 डिसेंबर 2014ला महाराष्ट्रातील आणि कदाचित देशातील पहिला सीप्लेन आपण खिंसी आणि नवेगाव खैरीला आणलं होतं. 2009 ते 14 आमदार असताना मी यासाठी खूप प्रयत्न केले आणि 2014 डिसेंबरला अंदमान निकोबार इथून सीप्लेन आणून त्याचा ट्रायल लँडिंग रामटेकच्या खिंसी जलाशयात आणि पारशिवनीच्या नवेगाव खैरी जलाशयात आपण घेतला होता. त्यानंतर ही सीप्लेन सेवा ही सुरळीत व्हावी, त्याला सरकारच्या वतीने व्हायबिलिटी गॅप फंडिंग व्हावं म्हणून केंद्र सरकारच्या उडान योजनेमध्ये ही सेवा सुरू व्हावी यासाठी मी डिसेंबर 2024ला प्रस्ताव दिला होता. नेमकं सरकार स्थापन झाल्याच्या 2 दिवसापूर्वी त्याचा प्रस्ताव पाठवलं होतं. त्यावेळेस सरकारची स्थापना व्हायची होती आणि मला सांगताना आनंद वाटते की महाराष्ट्रातील खिंसी आणि रामटेक यासारख्या अनेक जलाशयाला सीप्लेन सेवाला उडान योजनेतून मंजुरी मिळाली, ज्यात प्रत्येक फ्लाईटला आणि प्रत्येक सीटला सुमारे 3000 रुपयाची सबसिडी आहे आणि एअरपोर्टला जे चार्जेस असतात तेही लागत नाही. त्यामुळे नागपूर ते रामटेक किंवा नागपूर ते नवेगाव खैरी किंवा ताडोबा किंवा अमरावती किंवा शेगाव 1800 रुपये मध्ये लोकांना प्रवास करता येईल. किंबहुना 1500 ते 2000 रुपयामध्ये लोकांना सवलतीच्या दरामध्ये विमान सेवा जॉयराइड मिळेल आणि प्रवासी करता येईल. या भागाच्या वन क्षेत्रामधील पर्यटनाला चालना देण्यासाठी, त्यासोबतच रामटेकच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी, सोबतच लोकांना सुविधा व्हावी आणि विमान सेवा सुरू व्हावी आणि हा विमान पाण्यातही उतरू शकतो आणि एअरपोर्टलाही उतरू शकतो आणि त्यामुळे कोराडी, रामटेक, नवेगाव खैरी, बावनथडी, पेंच अशा पद्धतीच्या सर्व वॉटर बॉडीमध्ये ही विमान सेवा सुरू करता यावी यासाठी मी खूप प्रयत्न केले आणि माननीय मोदीजींनी आता नुकतंच 28,840 कोटी रुपयाची उडान योजना मंजूर केली आहे. त्याचा देखील एक अतिरिक्त ॲडव्हान्टेज आपल्याला मिळणार आहे आणि माझं स्वप्न आहे लवकरच रोपवे होत आहे, कालिदास सृष्टी, रामसृष्टी होत आहे. आपली चित्रनगरीचं देखील PMC अपॉइंट झालेली आहे आणि त्यामुळे ही सीप्लेन सेवा ही खऱ्या अर्थाने रामटेकच्या विकासामध्ये एक महत्त्वाचा पाऊल ठरणार आहे. प्रयत्न अनेक ठिकाणी सुरू असतात आणि जी कोणी कल्पना करू शकत नाही किंवा ज्या अशक्य गोष्टी आहेत त्या गोष्टी साध्य करून ते आपल्या रामटेकमध्ये आणणे हा माझा उद्देश आणि हेतू आहे. आणि मला विश्वास आहे की लोकांच्या आशीर्वादामुळे मला जे पद मिळालेलं आहे त्या पदाचा वापर करून रामटेकचा विकास हा मोठ्या प्रमाणात व्हावं आणि जी सेवा कुठे झाली नाही ती देखील सेवा आपल्या भागात सुरू व्हावी ही माझी मनापासूनची भावना आहे. मी ज्यांना वर्कआउट झाला असे सिद्धार्थ मेहर ज्यांची एव्हिएशन कंपनी आहे, मोहम्मद शफीकजी हे देखील 2014ला आले होते. लेफ्टनंट कमांडर धनंजय शिरसाट हे नेव्हीचे अधिकारी आहे. एकंदरीत या पूर्ण भागामध्ये वॉटर लेवल किती आहे, डेप्थ किती आहे, विमानाचा टेक ऑफ आणि लँडिंगला स्पेस कसा आहे आणि याशिवाय बेस स्टेशन कुठे होऊ शकते, जेटी कुठे होऊ शकते आणि वाहतुकीसाठी मार्ग आहे का, पार्किंगची व्यवस्था आहे का, अशा पद्धतीची किंवा आपल्याला हँगर देखील आपल्याला या संदर्भात कुठे तयार करता येईल का, अशा पद्धतीचं सर्व सर्वेक्षण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि मला आनंद आहे की रामटेकमध्ये आता 2 ते 3 दिवस सर्वेक्षण होणार आहे. त्यानंतर नवेगाव खैरी धरणाचं सर्वेक्षण होणार आहे आणि ही फिजिबिलिटी रिपोर्ट याची गेली तर ती निश्चितच आपण 2014ला ट्रायल लँडिंग केल्यामुळे तो रिपोर्ट व्यावहारिकच येईल आणि आपलं जे चित्रनगरी आहे त्याचा देखील रिपोर्ट व्यावहारिक आणि सकारात्मक येईल असा मला विश्वास आहे. आणि 1 तारखेला माननीय सुभाष घईसोबत माझी बैठक आहे. त्यांनी मला त्यांचा जो ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे विस्लिंगवूड इथं मला एका कार्यक्रमात बोलवलेलं 1 तारखेला आणि त्यांना देखील इथल्या सर्व प्रकारचे ट्रेनिंग इथल्या लोकांना, स्थानिक लोकांना जे फिल्म सिटी आहे त्यामध्ये जेवढे काही इक्विपमेंट असतात त्याची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट देखील इथं उघडावी अशी त्यांना मी विनंती करणार आहे. आणि मला विश्वास आहे की आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे जी शक्ती मला प्राप्त झाली आहे, प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने जी शक्ती मला प्राप्त झाली आहे त्यातून हे सर्व गोष्टी करणं, अशक्य गोष्टी शक्य करणं मला शक्य होईल.
सेवा सुरू करावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले उपमुख्यमंत्री दोन्ही माननीय एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार यांनी मला खूप सहकार्य केलं. MADCची VCMD आहे स्वाती पांडे यांनी देखील या सर्व कामामध्ये मला खूप सहकार्य केलं. त्यामुळे हे सर्व शक्य झालं. या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो.